नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया फुटाण्याचे लाडू. मी 50 ग्राम फुटाणे घेतले आहे, 100 ग्राम गूळ घेतले आहे. थंडीच्या दिवसामध्ये गुळाचे लाडू छान लागतात. चला बनवायला सुरुवात करूया. गॅस पेटूया, पॅन ठेवूया, पॅन गरम होऊ देऊया. अल्युमिनियमच्या कढईमध्ये पण आपण लाडू बनवू शकता, पॅन मध्ये पण आपण लाडू बनवू शकता. फुटाणे 50 ग्राम असेल तर गूळ 100 ग्राम घेऊया. वजन पण करून घेऊ शकता, असं मापाना पण घेऊ शकता. मी वजन करून घेतले आहे. आता पॅन आपला गरम झाला आहे. याच्यामध्ये तेल तूप काही टाकायचं नसते, खाली गूळ टाकूया. आपण गुळाला सारखं सारखं फिरवूया. गॅस स्लो करून आपण गूळ चांगला शिजवून घेऊया. आपला गूळ वितळला आहे. आपला गुळाच्या पाकाला कसे बुडबुड्या येत आहेत. गुळाला जास्ती कडक पाक करायचं नसते. आपल्या गुळाचा कलर बदली होत आहे बघा, लालसर होत आहे. हे बघा, आपला पाक बनवून तयार झाला आहे. आपण हे 50 ग्राम फुटाणे टाकूया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस बंद करूया. आपण बाउल मध्ये काढूया. सगळा मिश्रण आपला बाउल मध्ये काढून झाला आहे. थोडं थोडं गरम असल्यावरच आपण लाडू बनवू शकता. छोटे छोटे आपण लाडू बनवूया. ह्या पद्धतीने बनल्यावर आपले छोटे मुलं पण खाऊ शकतात, मोठे पण आवडीनं खातात. सर्व या पद्धतीनं आपण लाडू बनवून घेऊया. किती छान बनला आहे लाडू. फुटाण्याचे लाडू आपण सर्व असेच बनवून घेऊया. सर्व फुटाण्याचे लाडू बनवून तयार झाले आहे. छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण खातात. थंडीच्या दिवसामध्ये गुळाचे लाडू छान लागतात, तब्येतीला चांगलं असते. या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.